ओम नमो भगवते वासुदेवाय। विदुरांनी परमभागवत अशा मैत्रिणींना अनेक प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांच्या उत्तरादाखल मैत्रीय विदुरांशी बोलायला लागले की विदुरजी, आपण स्वतः सर्व भगवत भक्तांमध्ये प्रधान असलेले लोकपाल यमराजच आहात आणि आपण कुरुवंशामध्ये जन्म घेतलेला असल्यामुळं तो वंश सर्व साधू संतांना सत्पुरुषांना सेवायोग्य ठरलेला आहे। आपण धन्य आहात, कारण आपण सतत निरंतर पावलोपावली भगवान श्रीहरींची जी कीर्तिमयी माला आहे ती नित्य नूतन करत असता, तिला सतत नाविन्य देत असता। आता मी तुम्हाला क्षुद्र विषयांच्या पासून मिळणाऱ्या सुखाची कामना करणारे, त्या सुखाबद्दल लालसा असणारे जे लोक आहेत ते कसं मोठमोठाले दुःख विकत घेतात ते मी सांगतो। आणि त्या दुःखाच्या निवृत्तीसाठी श्रीमद भागवत पुराण आता मी आरंभ करतो। हे श्रीमद भागवत महापुराण मला स्वतः भगवान संकर्षणांनी सनकादी ऋषींना ऐकवलेलं होतं असं कळलं। अखंड ज्ञान संपन्न आदिदेवाच्या भगवान संकर्षणांचं वास्तव्य पातालोकात होतं, तिथे ते विराजमान होते। आणि सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार अन्य ऋषींच्या बरोबर परमपुरुषोत्तम परब्रह्माचं तत्व जाणण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे गेले आणि त्याविषयी त्यांनी संकर्षण भगवंतांना विनंती केली, प्रश्न केले। त्यावेळेला शेष आपल्या आश्रय स्वरूप त्या परमात्म्याची मानस पूजा करत होते आणि ज्यांना वेदांनी वासुदेव असं नामाभिधान दिलेलं आहे त्या वासुदेवांचे कमलकोशासारखे असलेले नेत्र मिटलेले होते, बंद होते। पण सनत कुमारांच्याकडनं आणि अन्य ज्ञानीजनांकडनं हे जे प्रश्न आले त्यामुळं त्यांच्या आनंदासाठी त्यांनी आपले डोळे अर्धोन्मीलित केले। सनत कुमार आणि अन्य ऋषी मंदाकिनीच्या प्रवाहात स्नान करून आलेले होते। त्यांचे भिजलेले केस, त्यांचा तो भिजलेला जटा समूह, त्याच्या साहाय्यानं त्यांनी भगवंताच्या चरणांच्या विश्रामासाठी जी कमलरूप चौकी ठेवलेली होती त्या चौकीला स्पर्श केला। ह्या चौकीचं वैशिष्ट्य असं आहे की नागराजांच्या ज्या कन्या आहेत पाताळातल्या, त्या सुद्धा अभिलषित वराच्या प्राप्तीसाठी त्या चौकीची प्रेमपूर्वक पूजा करतात, त्याच्यासाठी अनेक उपहार आणि सामग्री अर्पण करतात। सनत कुमारादी ऋषी हे वासुदेव भगवंताच्या लीलांचे मर्मज्ञ आहेत। त्यांनी वारंवार प्रेमानं गदगद झालेल्या वाणीतून भगवंताच्या लीलेचं गायन केलंय आणि त्यावेळेला शेष भगवंतांचे हजारो फणे जे उठले, त्या फण्यांवर, प्रत्येक फण्यावर जो मणी होता मुकुटरूप असलेला, त्या मण्यातून हजारो किरण झगमगत होते। आणि भगवान संकर्षणांनी निवृत्तीपरायण अशा त्या सनत कुमारांना हे भागवत ऐकवलं, अशी एक कथा प्रसिद्ध आहे। सनत कुमारांनी नंतर ते भागवत परमव्रतशील अशा सांख्यान मुनींना शिकवलं।
ते सुद्धा त्यांनी जेव्हा प्रश्न केला, जिज्ञासा दाखवली, तेव्हा त्यांनी ते भागवत ऐकवलं. परमहंसांमध्ये श्रेष्ठ असे जे श्री सांख्यान ऋषी आहेत, त्यांना जेव्हा भगवंताच्या विभूतींचं वर्णन करण्याची इच्छा झाली, तेव्हा त्यांनी आपले जे अनुगत शिष्य आणि आमचे गुरु श्री पराशर महाराज, त्यांना आणि बृहस्पतींना ते भागवत ऐकवलं. त्यानंतर परमदयाळू अशा पराशर मुनींनी पुलस्त्य मुनींच्या सांगण्यावरनं ते आदिपुराण म्हणजेच श्रीमद भागवत महापुराण मला सांगितलं. आणि श्रद्धालू आणि सदैव माझ्या मागेच आपण सदैव असता हे पाहून आता तेच पुराण मी तुम्हाला ऐकवतो. सृष्टीच्या पूर्वी जेव्हा हे संपूर्ण विश्व जलामध्ये बुडून गेलेलं होतं, त्यावेळेला एकमात्र श्री नारायण देव शेषांच्या सय्येवर पहुडलेले होते. आपली ज्ञानशक्ती अखंड ठेवून ते योगनिद्रेचा आश्रय घेत होते. आपले डोळे अर्धवट उघडे ठेवलेले होते आणि सृष्टिकर्माचा अवकाश घेऊन, त्याची संधी घेऊन ते आत्मानंदामध्ये मग्न होते. त्यावेळेला त्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची क्रिया संभवत नव्हती. ज्या प्रकारे अग्नी आपल्या दहन इत्यादी शक्तींना लपवून काष्ठामध्ये, लाकडामध्ये व्यापून असतो, त्याचप्रमाणे भगवंताने संपूर्ण प्राण्यांची सूक्ष्म जी शरीर आहेत ती आपल्या शरीरामध्ये लीन करून घेतली होती, सामावून घेतली होती. आणि आपल्याला आधारभूत असलेल्या त्या जलामध्ये ते शयन करत होते. आणि पुन्हा जेव्हा सृष्टी निर्माण करण्याचा काळ पुढे आला, तेव्हा त्या सगळ्याला जागृत करण्यासाठी त्यांनी आपल्या ठिकाणची जी कालशक्ती आहे तिला सावध केलं. पुढे काय घडलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.